तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपणच बघणार आहोत तुला शिकविणं चांगला धडा या मालिकेमध्ये कोणती अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आली आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. त्यात एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो, अखेर होळीला दहन देऊन अधिपती पोचला अक्षराच्या घरी. तर मित्रांनो, नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे. मित्रांनो, आता भुवनेश्वरीचा पापाचा गडा चांगलाच भरलेला असतो, कारण की भुवनेश्वरी अक्षरा व अधिपतीमध्ये जो काही गैरसमज दुरावा निर्माण केलेला असतो त्यावर आता संपूर्ण पाणी फिरलेलं असतं. तर इकडं मात्र अक्षराचे आईबाबा जेव्हा अक्षराला होळीला पूजा करण्यासाठी सांगतात तेव्हा अक्षराला मागच्या वर्षी अक्षराने अधिपतीसोबत घालवलेले क्षण आठवू लागतात. त्यामुळे तिचे डोळे भरून येतात. तेव्हा आईबाबा तिला सावरतात. तेव्हा अक्षरा बोलते, आज माझ्यासोबत अधिपती असायला हवे होते, त्यांचा मला भास झाल्यासारखं झालं, त्यामुळे रडायला आलं. तेव्हा मात्र बाबा बोलतात, नीट होईल सर्व, काही काळजी करू नको, मी आहे ना तुझ्यासोबत. तेव्हा मात्र अक्षरा बाबांच्या तोंडून असं ऐकून तर तिला खूपच बरं वाटतं. तेव्हा अक्षरा पूजा करत होळीला मागू लागते, आमच्यामध्ये जो काही दुरावा निर्माण झालाय तो मिटवून आमच्या संसाराला नव्याची सुरुवात करू दे. खूप आतुरता लागले अधिपतींना ही गोड बातमी देण्याची. जेव्हा त्यांना कळणार की ते बाबा होणार आहे तेव्हा त्यांना खूपच आनंद होईल आणि रागवतील सुद्धा, कारण की मी हे सांगायला खूपच उशीर केला आहे. तर इकडं मात्र आजीसुद्धा आता अधिपतीला पूजा करण्यासाठी समोर बोलवतात. आता मात्र मास्तरीणबाई सोबत नसल्याने अधिपतीला खूप वाईट वाटत असतं. तो मनोमन विचार करतो, मास्तरीणबाई आज तुम्ही सोबत असता तर खूप बरं वाटलं असतं. तेव्हा मात्र आजी बोलतात, आपण वाईट कर्म करतो, वाईट विचार करतो की नाही ते आजच्या दिवशी होळीमध्ये जाळून टाकायचं आणि नव्याने सुरुवात करायची. तेव्हा मात्र अधिपती मनोमन ठाम निर्णय घेतो, आज मास्तरीणबाईंना भेटायचं आणि पूजा करत असतो. आता होळीसमोर हात जोडून बोलू लागतो, मास्तरीणबाई आज काही झालं तरी मी तुम्हाला घरी घेऊन जाईल, तुमच्याशिवाय मी नाही राहू शकत. मी स्वतः तुम्हाला भेटून आपल्यामधला गैरसमज दूर करून नव्याने सुरुवात करूया. तेवढ्यातच भुवनेश्वरी सुद्धा समोर येते आणि होळीसमोर हात जोडून मागू लागते, या होळीची राख होईल, संपलं सगळं. तसंच अधिपतीच्या मनातील मास्तरीणबाईबद्दलचं प्रेमही संपून जाऊ दे. आता मात्र वेळ येते ती घरी जाण्याची. तेव्हा अधिपती आता अक्षराचा विचार करत असतो. तेवढ्यातच भुवनेश्वरी आता अधिपतीकडे येते, काय झालं, सण साजरा झाला की चला की आता घरला. तेव्हा मात्र अधिपती बोलतो, तुम्ही जा आईसाहेब, मी फॅक्टरीमध्ये थोडं काम आहे ते करून येतो. तेव्हा मात्र भुवनेश्वरी गेल्यानंतर अधिपती सरळ गाडी काढतो आणि अक्षराच्या घरी पोचतो. आता अधिपतीला पाहून अक्षरा पूर्णपणे शॉकच होते, तिला या सर्वांवर विश्वास बसत नसतो. तेव्हा मात्र अधिपती आता अक्षरा जवळ येतो आणि बोलतो, मास्तरीणबाई चला की मी तुम्हाला घ्यायला आलोय. इकडं मात्र आता इराची चांगलीच बत्तीगुल झालेली असते. ती लगेच बाहेर येऊन आता भुवनेश्वरीला फोन लावते आणि सांगू लागते, अधिपती जिजू इथं आले आहे. आता मात्र भुवनेश्वरीला चांगला शॉक बसलेला असतो. इकडं मात्र अक्षराने बॅग भरलेलीच असते. ती आता बाबांना सांगू लागते की बाबा मी चालली आहे सासरी. तेव्हा मात्र बाबा आता अधिपतीसमोर हात जोडतात आणि म्हणू लागतात, माझ्या मुलीची काळजी घ्या. आता मात्र अक्षराला खूप रडायला येतं. तेव्हा मात्र इरा आता बाबांजवळ जाते आणि बोलू लागते, बाबा नका पाठवू की तिला, ते खूप त्रास देतील तिला. मात्र बाबा तिला बोलतात, शांत बस, अक्षरा सर्व काही नीट करणार, तू नको काळजी करू याची. तर मित्रांनो, आता अधिपती आता अक्षराला जेव्हा घरात घेऊन जाईल तेव्हा भुवनेश्वरीचं काय रिॲक्शन असणार हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथंच संपतो. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तुला शिकविणं चांगला धडा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय मित्रांनो.